मित्रो, आपण आता गावोगावी पाहताय की एक गाडी येते आणि त्यासमोर शासनाच्या योजनेची माहिती दिली जाते आणि त्याचा प्रचार सुद्धा केला जातो। याच पोस्टरमध्ये पीएम किसान योजना ही सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि पीएम किसान योजनेमध्ये आपल्याला वार्षिक 6000 रुपये भेटते आणि तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक शेतकरी असाल तर तुम्हाला आणखीन नमो किसान योजना म्हणून आहे, त्यातून 6000 रुपये असे तुम्हाला 12000 रुपये वर्षाला मिळतायत। तर मित्रो, या योजनेची खरोखरच अंमलबजावणी झालेली आहे का? तुम्हाला ती गाडी गावात भेटलेली आहे? त्या गावामध्ये आणखीन एक वाक्य दिलेलं आहे, मोदी सरकारची हमी। तर मित्रो, खरोखरच हमी आहे का? प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचे वर्षाला जे 6000 रुपये मिळत आहेत ते मिळत आहेत का पीएम किसान मधून? पहा मित्रो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही पीएम किसान मध्ये नोंदणी केला असाल किंवा नोंदणी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता गावोगावी कॅम्प सुद्धा लावण्यात येणार आहे पीएम किसान नोंदणीसाठी। तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग, त्याचबरोबर आधार सीडिंग, त्याचबरोबर तिसरा ऑप्शन म्हणजे बँकेला आधार सीडिंग आणि ई-केवायसी असे ऑप्शन नो आहेत, त्यांना यस करणं गरजेचं आहे, कारण ते अपात्र आहेत। त्यांना पात्र करणं खूप गरजेचं आहे, कारण ते पात्र असून सुद्धा अपात्र झालेले आहेत। काही मिस्टेक, काही चुकी झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या नोंदणी करतेवेळी, त्या नोंदणीचा आता तोटा त्या शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे। यासाठी केंद्र सरकारने गाव पातळीवर 45 दिवसाची मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेमध्ये आपण डिस्प्लेला पाहू शकता, 1 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी विशेष मोहीम। आता सर्व शेतकऱ्यांचा पात्र बनण्यासाठी ही विशेष मोहीम आहे। तर ही विशेष मोहीम 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत। तर आज तारीख तुम्हाला माहितीच आहे, आज तारीख जवळजवळ 20 ते 21 डिसेंबर। तर तुमच्या गावात अशी विशेष मोहीम आलेली आहे का की तुम्ही अपात्र आहात, तुमचं पात्रतेत नाव बसवले जात आहे का? तर मित्रो, तुम्हाला सांगायचं झालं, आपण ज्या ठिकाणी जातो सरकारी कार्यालयात, उदाहरणार्थ सर्वात प्रथम ग्रामपंचायत मध्ये जातो, ग्रामसेवकांना भेटतो। ग्रामसेवक काय बोलतात की तलाठी कार्यालयात तलाट्यांना भेटा, तिथे तुमची लँड सीडिंग किंवा केवायसी केली जाईल। तलाट्यांकडे गेल्यानंतर ते उत्तर देत आहेत की कृषी सेवक यांच्याकडे जा, कृषी ऑफिस मध्ये जा, तिथे तुमची दुरुस्ती होईल। कृषी सेवकांकडे गेल्यानंतर ते तहसीलदार, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे सुद्धा बोर्ड दाखवलं जातं। तर मित्रो, ही गाव पातळीवरील 45 दिवसाची जी मोहीम आहे, ही मोहीम खरोखरच केंद्र सरकारची सक्सेस होईल का? जे अपात्र आहेत ते पात्र होतील का? यासाठी खूप महत्त्वाची ही योजना आहे। ही मोहीम खरोखरच खूप गरजेची होती आणि केंद्र सरकारने ही आणलेली आहे, पण याचा खरोखरच उपयोग शेतकऱ्यांना होईल का हे मात्र आपल्याला नक्की बघावं लागेल। पण मित्रो, तुम्ही जर अपात्र असाल तर या मोहिमेचा फोटो तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्ही तलाठी कार्यालय किंवा कृषी ऑफिस, खरोखर तर ही कृषी विभागाची जबाबदारी आहे, तसेच महसूल विभागाची, त्यांच्याकडे जा। जर तुमचं लँड सीडिंग नो असेल तर तलाठी कार्यालयात जा। जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुम्ही घर बसल्या करू शकता। बँकेत आधार सीडिंग झाली नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन सीडिंग करू शकता किंवा पोस्टामध्ये खातं खोलून तुम्ही नवीन खातं आधार सीडिंग करू शकता। अशा पद्धतीने ही महत्त्वाची बाब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची होती। ही विशेष मोहिमेची जनजागृती आपल्या चॅनेलवरून करण्यात आलेली आहे। जर शेतकरी असाल, चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।